लाभार्थी आहेत त्या लाभार्थीच्या संदर्भात आपल्याला माझ्या मतदारसंघातील सोलापूर शहर फार कमी लाभार्थी त्याच्यामध्ये दिसून आले. त्यामुळं आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक लागली. त्या बैठकीमध्ये असं दिसून आलं जवळपास 2804 लोकांचं जवळपास ह्या ह्याच्यामध्ये 98 फक्त पात्र झालेले 546 अर्जांची छंद एकूण अर्ज झालेले त्यामध्ये 2400 त्याच्यात छंद होऊन फक्त 98 पात्र झालेलं आहे. त्यामुळं असं वाटतं की 2400 लोकांमध्ये फक्त 98 कसं काय आवास योजना मंजूर होऊ शकते, बाकीच्यांना का होत नाही या संदर्भात चर्चा केली असताना त्यांचं असं म्हणणं होतं की कागदपत्र काही लोकांचे अपुरे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जागा अपुरी आहे. ते शासकीय नियमाप्रमाणे 280 स्क्वेअर फूट जागा असायला नाही आहे. पण या संदर्भात शासनाच्या संदर्भात शासनाशी बोलावं लागेल, कारण आपल्याला प्रत्येकाकडे तेवढी मोठी जागा 280 स्क्वेअर फूट मिळू शकत नाही. त्यांना असं वाटत असते की आपण घरून जमा आवास योजनामध्ये व्हायला पाहिजे. त्या संदर्भात व काही कागदपत्र जे आहेत तिथे ते लवकरात लवकर पोहोचून जास्तीत जास्त लोकांना ती लाभ मिळावं. आणि कारण सातत्यानं जेव्हा आम्ही काम करत असताना त्या भागातील आमच्या भागातील ज्या काही सम्राट चौकपासून त्या रूपाभवानी मंदिरापर्यंत जी दाट वस्ती आहे त्या दाट वस्तीमधल्या लोकांचं रमायच्या आवास योजना झाल्याने आता पूर्णपणे तक्रार होतं. म्हणून त्या तक्रारच्या निमित्तानं आज बैठक झालं आणि ताबडतोब ह्या सगळ्या कागदपत्र पूर्ण करून देऊन त्यांची मंजुरी करण्यास सांगितले. रमाई आवास योजना संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी रमाई आवास योजनेचे भरपूर लाभार्थी आहेत. परंतु सध्या असं दिसून येत आहे की जितके अर्ज या ठिकाणी शासनाला महानगरपालिकेला प्राप्त झाले त्यापैकी मंजूर होण्याचं प्रमाण अतिशय कमी असलेलं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ताबडतोब बऱ्याच लोकांनी मालकांकडं आदरणीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे तक्रार केली. जर स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला घरकुल झालं पाहिजे. त्या संदर्भात आज आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्याबरोबर या ठिकाणी कर्मचारी यांच्यावर एक संयुक्त बैठक या ठिकाणी संपन्न झाली. आणि या बैठकीमध्ये मालकांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सक्त सूचना दिलेली आहे की ज्यांचे अर्ज या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेले आहेत त्या सगळ्या लोकांचे अर्ज या ठिकाणी तात्काळ मंजूर करावे. परंतु बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की या कागदपत्राची अपूर्ततेमुळे या ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद होत आहेत. म्हणून मालकाने सांगितलं की कागदपत्राची पूर्तता करून या सगळ्याचे अर्ज मंजूर करून घ्यावेत असा एक आदेश या ठिकाणी दिला. दुसरा असा एक अजून एक प्रॉब्लेम होता सोलापूर शहर विस्तारमध्ये की बऱ्याच ठिकाणी घरकुल रमाईला मंजूर होत नाही. का होत नाही त्या संदर्भात जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याचशा नगर जी आहेत वस्त्या जी आहेत या खाजगी मालकाच्या असल्यामुळे त्या ठिकाणी घरकुल मंजूर होत नाही. परंतु त्या ठिकाणी मालकांनी या संबंधित महाराष्ट्र शासन यांच्याबरोबर चर्चा करून या ठिकाणी या पण समस्येवर तात्काळ या ठिकाणी मार्ग काढण्याचं वचन या ठिकाणी मालकांनी आजच्या बैठकीत या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या समोर या ठिकाणी आपण आपलं गाऱ्हाणं मांडू अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. मला वाटतं की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये रमाई आवास योजनेच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील प्रलंबित अर्ज असतील ते सगळे मंजूर होतील असं या ठिकाणी आम्हाला आशा वाटतं.